हाय गणपत, थांब थांब थांब, पहिलेपासून सुरुवात करू चला. नमस्कार मंडळी, मी अक्षय मोरे मित्रमंडळामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आजचा जो आपला व्लॉग येतो असणार आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या लग्नाचा. तर आपण पोहोचलेलो आहे पुण्याच्या संगम हॉलमध्ये, की जिथं आपलं कार्यकर्त्यांचं आज लग्नाचा विधी पार पडणार आहे. आज आहे आपले कार्यकर्ते यादवेंद्र आणि रेणुका यांचं लग्न. त्यासाठी आम्ही सकाळी निघालो. संकल्प हॉल म्हणून जो आहे स्वारगेटला, तिथं आम्ही पोहोचलो. सकाळी श्रीमंत पूजन होतं, तर श्रीमंत पूजन आम्ही उरकून घेतलं. सकाळी श्रीमंत पूजनसाठी खूपच म्हणजे जवळच्या लोकांना इन्व्हिटेशन दिलं होतं. त्यातले जे काही विधी दोन्ही नवदाम्पत्य खरंच खूप सुंदर दिसत होते. माझे काही प्रोफेशनल फोटोग्राफीचे स्किल तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक जण आपापला एक अल्बम बनवतोय. झालीसाठी कोण आले? झालीसाठी खुर्चीवरती बसून घ्या. नंतर आम्ही आमच्याच मध्ये इतर लोकांना जज करत बसलो, जे की लग्नामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आपला जो जन्मसिद्ध अधिकार असतो. इकडे बघा. मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे, त्या मुलीसारखा सांभाळ करा असं मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं. तुम्ही त्यांना तथास्तु म्हणून सांगितलं, काही काळजी करू नका असं सांगितलं. पाठ घ्या, तुम्हाला पाठ घ्या. श्रीमंत पूजनाचा कार्यक्रम उरकल्यानंतर आम्ही नाश्त्याच्यासाठी शेजारीच असलेल्या हॉलमध्ये गेलो. प्रत्येक लग्नामध्ये जसं लहान टोळकी असते इकडे तिकडे फिरणारी, तशी ही 4-5 टोळकी लहान इकडे तिकडे फिरताना दिसली. भारत मिलाप झाल्यासारखा खूप दिवसानंतर असा मिलाप पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपल्या नवरदेवाची एंट्री झालेली आहे. राजेशाही थाटात असा नवरदेव दिसत होता. नवरदेवा पाठीमागं नवरदेवाचे सगळे पाहुणे लोकांची एंट्री झाली. हळूहळू हॉल पाहुणे मंडळींनी नातेवाईकांनी गजबजू लागला.
लग्नासारखंच कार्य असतं की ज्याच्यामध्ये बरेच जुने नातेवाईक खूप दिवसानंतर एकमेकांना भेटतात आणि तिथलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं. खूप लोकांचे भरतमिलाप पाहायला मिळाले. खूप दिवसानंतर झालेल्या भेटींमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत होता. त्यानंतर अक्षता वाटपांचा कार्यक्रम झाला. नवरीच्या घरच्यांकडनं नवरीसाठी झालर दिली जाते. धान्यांचा रुखवत मांडला जातो. हीच काही दृश्य त्यातली. बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिले. हे खूप फेमस गाणं आहे जुनं जे प्रत्येक लग्नाच्या वेळेस वाजत असतं. खूप अशा उत्तम तऱ्हेने सर्व वस्तूंची मांडणी केली होती. थोड्याच वेळात आपल्या नवरीबाईची एंट्री झालेली आहे आणि लग्नाच्या विधीची सुरुवात झालेली आहे. शुभमंगल सावधान यंत्रम चक्रमोपनिषदैर् गायन्त्यो सामगाः ध्याना हिततद्गतेन मनसा पश्यन्ति योगिनो अतिगे मुली तनमने केले तुझे लालना केली नम्र सुरित सुशील सुमती देवो निविद्यागणा लाभू दे अनुरूप
भक्तीची हे स्वप्न साकारिले सानंदे तुझला निरोप देता डोळे पाणावले सुमुहूर्त सावधान तदेव लग्न सूर्यनंद देव तारावरून चंद्रपरम देव विद्यापरम देव परम देव लक्ष्मी देव स्वामी सावधान लग्नाचा विधी पार पाडल्यानंतर नववधूवरांना ओवाळण्याचा विधी पूर्ण झाला. नववधूवरांसोबत फोटोशूट करून झाल्यावरती जेवणाचा ताव मारून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.